नमस्कार, मी वैदवी. आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी स्त्रियांना घरी बसून करता येतील असे हे 5 व्यवसाय जे तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. तर त्या काही स्त्रिया असतात त्या घरी राहून असा विचार करतात की बाबा मला काहीतरी काम करायचं आहे, जेणेकरून मी स्वतः घर खर्चाला थोडीफार मदत करेन, स्वतःची स्वप्न पूर्ण करेन. तसंच मुलांना देखील खर्चाला काही ना काहीतरी पैसे लागतातच. घरी एखादा माणूस काम करणारा असेल तर त्या एकट्या माणसावरती भार येतो. मग प्रत्येक स्त्रीची अशी अपेक्षा असते की मीही थोडा हातभार लावावा खर्चासाठी. काही स्त्रिया शिकलेल्या आहेत पण त्या मुलांना सांभाळायचं आहे, त्यामुळे घरातून बाहेर पडता येत नाही, किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील तरीसुद्धा घराच्या बाहेर पडता येत नाही. तर त्या महिलांसाठी मी हे 5 व्यवसाय सुचवणार आहेत. ज्या घरगुती स्त्रिया आहेत, म्हणजे ज्या घरी राहतात, ज्यांना उत्तम स्वयंपाक येतो, त्या स्त्रिया आपला व्यवसाय नंबर 1 करू शकतात, म्हणजेच घरगुती टिफिन सेवा. आता जे माणसं कामाला जातात, ज्यांच्या घरी स्त्रिया वगैरे नाही आहेत किंवा बॅचलर आहेत, त्यांना तुम्ही टिफिन सेवा पुरवू शकता. एखादे सण असेल तर बाहेरून जेवण वगैरे मागवायचं असेल तरीसुद्धा तुम्ही आपलं घरगुती जेवण त्यांना देऊ शकता. प्रत्येक व्यवसायाचा मेहनत करण्याची गरज असतेच, काही आपल्याला काम केल्याशिवाय मिळत नाही. दुसरा व्यवसाय आहे फराळाचा. म्हणजे आता बघा, दिवाळी येते, दिवाळी म्हटली तर फराळ येणारच. आता काही ज्या नोकरदार वर्गातील महिला आहेत त्यांना फराळ करायला नाही वेळ भेटत, तर त्या विकतचं फराळ घेऊ शकतात. आपल्या फराळाची क्वालिटी जर छान असेल तर कोणीही तुमच्याकडून फराळ घेऊ शकतो. उत्तम फराळ करून देणे हेच आपलं ध्येय पाहिजे. आपल्याकडे ऑर्डर आपोआप येतील. आता दिवाळीपुरतंच नाही, इतर सणांसाठी सुद्धा तुम्ही ऑर्डर घेऊ शकता, त्यातून आपल्याला पैसे मिळू शकतात. आता तिसरा व्यवसाय आपला नाश्ता स्टॉल. आता समजा तुम्हाला नाश्त्याचा स्टॉल उघडायचा आहे, एखादा स्टॉल जर उघडायचा असेल तर आता सगळेच नाश्ता काही ना काहीतरी बाहेर आपले स्टॉल मिळतात. आपणही जातो, कधीही घेतो. पण आपल्यामध्ये जर स्किल असेल तर आपणही ते करू शकतो. मी तुम्हाला नाश्त्याच्या काही आयडिया देऊ शकते, जसं की सकाळचा इडली, उपमा, रवा. त्या व्यतिरिक्त आपण जर शुगरचे पेशंट असतील, डायबिटीस पेशंट असतील, त्यांच्यासाठी विशेषतः नाचणीच्या इडलीसुद्धा बनवू शकतो. तेही लोक आवडीने घेतील. किंवा नाचणीचे डोसे, असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही नाश्ता स्टॉलला ठेवू शकता. सकाळचा नाश्ता असेल तर पटापट संपतो. जर संध्याकाळचं लावायचं असेल तरीही आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन असतात, फक्त आपल्याला ते व्यवस्थित जमलं पाहिजे. चौथा आपला व्यवसाय आहे बेकरीचा व्यवसाय. तर ज्या शिकलेल्या महिला आहेत त्यांना जर इतर कामं करायची नसतील किंवा घरगुती टिफिन वगैरे त्यांना जमणार नसतील तर त्या बेकरी प्रोडक्टसुद्धा सेल करू शकतात. जसं ऑनलाईनसुद्धा सेल करू शकतात. बेकरी प्रोडक्टमध्ये तुम्ही केक्स बनवून केक बनवून तुम्ही हे करू शकता, विकू शकता. आता आपल्याकडे किती प्रकारचे डे येतात, फादर डे, मदर डे, बर्थडे, एंगेजमेंट, असं वेगवेगळ्या फेस्टिवल किंवा ओकेजनसाठी केक वापरतातच. केकचा सुद्धा सेल तुम्ही करू शकता. आणि 5वा म्हणजे काहीही इन्व्हेस्ट न करता चालणारा व्यवसाय म्हणजे यूट्यूब चॅनल. ज्या महिला घरी आहेत त्या आपला यूट्यूबवरती एखादं चॅनल, कुकिंगचं म्हणा किंवा स्वतःचा दैनंदिन जीवनातील भाग असेल किंवा एखादा व्यवसाय असेल, एखादा मोटिवेशन चॅनल असेल, तेही यूट्यूब चॅनलवरती तुम्ही उघडू शकता. त्यामध्ये आपल्याला जास्त काही इन्व्हेस्ट करायचं नाही आहे. फक्त दिवसाला किंवा 2 दिवसांनी एक व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचं आहे. पण त्या मेहनतीचं फळ थोडं उशिरा मिळेल, पण मिळेल. यूट्यूब चॅनलसुद्धा तुम्ही ओपन करू शकता. असे छोटे मोठे किंवा शिवण क्लास घेऊ शकता. आता ज्या गावातील महिला आहेत त्यांना ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम असतो, गाड्यांचा प्रॉब्लेम असतो, पण त्या घरी बसून शिवण क्लास करू शकतात. शिवण क्लासचा असा फायदा आहे की आता नवनवीन फॅशन डिझाईन्सचे ब्लाऊज शिवू शकतात, ड्रेस शिवू शकतात. त्यातूनही आपल्याला उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. ऐकल्याबद्दल धन्यवाद.